हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। शुक्ल ध्यानाचं प्रकरण बघतोय आपण। त्याच्यामध्ये पहिलं शुक्ल ध्यान पृथक्त्व वितर्क विचार, दुसरं शुक्ल ध्यान एकत्व वितर्क अविचार इथपर्यंत झालं होतं। कोणाला ह्याच्यामध्ये वितर्क नसेल म्हणजे काय म्हणायचं, तर्क काय नसेल, काय शंका असली तर विचारा। पहिलं आणि दुसरं शुक्ल ध्यान श्रुतज्ञानामध्ये आहे आणि तिसरं चौथं शुक्ल ध्यान केवल ज्ञानींना आहे। काल विशेष काय घेतलं होतं की ध्यानाची परिभाषा घेताना आपण काय सांगितलं, उत्तम सहननवाल्या जीवालाच ध्यान होतं। मग धर्मध्यान तर या काळामध्ये आहे पण उत्तम सहनन नाही। मग सम्यक दर्शन आहे की नाही, कारण सम्यक दर्शनाशिवाय धर्मध्यान नाही, धर्मध्यानाशिवाय सम्यक दर्शन नाही। नाही, उत्तम सहननस्य एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अंतर्मुहूर्तात। ध्यानाचं तिथं कुठलं ध्यान सांगितलं नाही, ध्यान असायला हे कंडिशन आहे। मग त्यातनं अर्थ काय काढला की अंतर्मुहूर्तापर्यंत होण्यासाठी उत्तम सहनन आवश्यक आहे। मग ते आता उत्कृष्ट अंतर्मुहूर्त वगैरे समजून घ्या। मग आता जे आपल्याला हीन सहनन आहे, 3 हीन सहननामध्ये साई सहननामध्ये धर्मध्यान आहे, पण काय म्हणायचं, शुक्ल ध्यान होण्यासाठी 3 उत्तम सहनन सांगितले किंवा मग उत्कृष्ट वज्रशृंगाराचं सहनन आवश्यक आहे। मग धर्मध्यान या काळात पण होतंय म्हणजे सामान्य आता या सहननामध्ये सुद्धा धर्मध्यानाला अडथळा नाही, फक्त काळ जो आहे तो अल्प असेल एवढंच त्याच्यातून भावग्रहण होतो। कारण शरीराची शक्ती जितकी जास्त असेल तितकी ध्यानामध्ये स्थिरता प्राप्त होते। एक निमित्त रूपाने शरीराच्या शक्तीचं उपयोगाच्या स्थिरतेमध्ये ध्यानाच्या अवलंबनामध्ये वापर होतो, नाही असं नाही। तर शुक्ल ध्यानामध्ये काय सांगायला लागले होते, तिसरं शुक्ल ध्यान कोणाला आहे, तिसऱ्या शुक्ल ध्यानाचं नाव काय सांगितलं होतं, सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती। हे ध्यान पडणारं नाही आहे त्यामुळं अप्रतिपाती नाव दिलं। सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती, जे ध्यान ज्या ध्यानातून च्युत होत नाही। आता जसं की पहिल्या शुक्ल ध्यानातून जीव च्युत होऊ शकतो, उपशम श्रेणी चढला तर त्याच्यातून खाली घसरू शकतो, पण जे दुसरं ध्यान म्हणा दुसरं सुद्धा अप्रतिपातीच आहे। दुसरं शुक्ल ध्यान कुठलं, एकत्व वितर्कमधून सुद्धा जीव खाली घसरत नाही, ते सुद्धा अप्रतिपाती रूप आहे। तसंच तिसरं शुक्ल ध्यान सुद्धा सांगतायत की अप्रतिपाती आहे। मग ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, जे 13व्या गुणस्थानवरती जीव आहेत ते संयोगी जीव म्हणले जातात आणि 14व्या गुणस्थानवरती जीव अयोगी। मग योग म्हणजे काय, आणि परवा मी सांगितलं होतं की कुठं 13व्या गुणस्थानामध्ये कुठं ध्यान आहे, 12व्या गुणस्थानाचा शेवटचा समय, त्यावेळीस तिथंपर्यंत दुसरं शुक्ल ध्यान आहे। बघितलं होतं ना परवा, 12व्या गुणस्थानाचा अंतिम समयापर्यंत दुसरं शुक्ल ध्यान आहे आणि 13वं गुणस्थान सुरू झालं, पण 13व्या गुणस्थानामध्ये प्रथम जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली, 4 घाती कर्मांचा नाश झाला आणि संयोगी अवस्था प्रगट झाली, त्यावेळेस तिथं त्याच्याजवळ
काय म्हणायचं, ते ध्यान नाही आहे. तिसरं ध्यान, ते ध्यान कुठं आहे, नाही आहे. दुसरं पण नाही. दुसरं का नाही, काय सांगितलं होतं, 13व्याच्या अंतिम अंतर्मुहूर्तामध्ये तिसरं शुक्ल ध्यान असतं. मग दुसरं शुक्ल ध्यान का नाही सांगितलं धनश्री काकी, इथं श्रुत ज्ञानात आहे. कारण वितर्क शब्द आलाय ना त्याच्यामध्ये. एकत्व, वितर्क, अविचार हे दुसरं शुक्ल ध्यान आहे. वितर्क म्हणजे श्रुत ज्ञान. आणि इथं कुठलं ज्ञान आहे, 13व्या गुणस्थानात केवल ज्ञान. मग केवल ज्ञानामध्ये श्रुत ज्ञान असतं का नसतं? शंका झाली का काय? काय हो, श्रुत ज्ञानामध्ये केवल ज्ञान असतं का नसतं? एकच केवळ ज्ञान ना. नाही तर तुम्ही लोक म्हणणार मोठ्यामध्ये छोटे येते म्हणून. पण श्रुत ज्ञान हे एक क्षयक्षम ज्ञान आहे. कर्माच्या आवरणाचा सद्भाव आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं श्रुत ज्ञान, केवल ज्ञानामध्ये श्रुत ज्ञान नसतं. केवल ज्ञान एकटंच असतं. इधर ध्यान नहीं है, ये ध्यान का फल है. पुण्य फला अरहंता घेतलंय ना. ध्यानाची फळं म्हणजे अरिहंत दशा प्राप्त होते. पण त्या ठिकाणी ध्यान म्हणणं, इथं पण ध्यान म्हणणं ॲक्च्युली सगळं उपचारच आहे. पण एक सांगायचं, पण तिथं उपचार नाही आहे. तिथं एकाग्र चिंता निरोध रूप ध्यान चालू आहे. पण या ठिकाणी त्याला एकाग्र करावं लागत नाही उपयोगाला. तुमचा व्यग्र होतोय छद्मस्त जीवांचा म्हणून तुम्हाला एकाग्र करावं लागतंय तो विषय. पण त्या जिनांना सांगितलं तर व्यग्रताच नाही आहे. अशी ती ज्ञानाची शक्ती प्रगट झाली आहे की त्यामुळं तिथं बाहेर कुठं उपयोग जातोय बाबा त्याला ओढून आणा आणि लावा स्वभावामध्ये, अशी गरज पडत नाही. अजून एक काल मी प्रश्न काय, व्यग्रता म्हणजे विकल्प, चंचलता. कुठं ध्यान म्हणूनच तर उपचाराने म्हणायचं सगळं. हे केवलींना जे काही ध्यान सांगितलं ना, तिसरं आणि चौथं ध्यान सगळं उपचाराने सांगितलं. आणि मी काय सांगितलं काल तुम्हाला, केवलींच्या ज्ञानामध्ये संक्रांती नाही. का सांगितलं होतं काल? का नाही? हां मग हां म्हणजे केवल ज्ञानामध्ये सगळे द्रव्य गुण पर्याय, 3 लोक 3 काळातले युगपत झळकू लागले. लिहा, तुम्हाला माहीत नसेल तर ते परत आपल्याला नाही लक्षात राहणार. केवली जिनांच्या ध्यानामध्ये जे काय ध्यान जिथं कुठं आहे ना, तिथं त्यांना संक्रांती का नाही ह्याच्यासाठी सांगितलं होतं उत्तर की सगळे जर द्रव्यगुण पर्याय युगपत ज्ञानात येऊ लागले तर एकतर तिथं विषय बदलायला चान्सच राहिला नाही. काय तुमच्या ज्ञानात कमी आहेत विषय, म्हणून तुम्हाला एकानंतर दुसरा विषय घेता, द्रव्यानंतर गुण घेता, पर्याय घेता, एकानंतर दुसऱ्या योगाचा अवलंबन घेता. पण तिथं तशा प्रकाराने बदलण्यासाठी विषयच राहिला नाही आहे. सगळे 3 लोक 3 काळातले सगळे द्रव्यगुण पर्याय युगपत जाणले जातात. म्हणून विषय परावर्तनासाठी चान्सच नाही आहे, म्हणून संक्रांती नाही. आणि दुसरं एक काय सांगितलं होतं कारण, संक्रांती का होते, ज्यांना होते त्यांना पृथक्त्व वितर्क ध्यानामध्ये संक्रांती का होते, महत्त्वाचं कारण सांगितलं होतं. काय लिहिलं सांगा बघू, कळलं मला. काय लिहिता का नाही तुम्ही? का नाही लिहिलं मग? मावशी जावा वही घेऊन या. असं विषय लक्षात राहणार आहे का आपल्या? काका भैया का नाही वही घेतली? मग वही घेऊन या म्हणलं होतं आज तुम्हाला. सांगा काय, पृथक्त्व वितर्कमध्ये संक्रांती का होतात, महत्त्वाचं कारण काय सांगितलं होतं? बोला भारती काकी, दीपाली भाभी, जलुमा, निखिलीताई. बोलू की नको? बोलू की नको? बोला. विचार योग, संक्रांती योगमुळे विषय त्यांचे काय 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 परत? योग संक्रांती होती ना त्यांची. का होती तेच तर विचारलं की. योग 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 चेंज होत आहेत. नाही, विषय पण चेंज होते. अर्थ, व्यंजन, योग तिन्हीमध्ये संक्रमण चालू आहे. का होती त्यासाठी हेतू दिला होता मी, स्पेसिफिक हेतू दिलाय त्यांनी. का होती संक्रांती, का होती? तुम्ही होता त्या दिवशी, मला माहिती आहे ऑनलाईन. सांगा उत्तर.
मग एक दिवस इथे बसलं की सगळा योग डिस्टर्ब झालेला असतो आपला उपयोग. तुम्हाला माहित नाही, तुम्ही नव्हता का? नाही मंजुषा काकी आता काय असं अबुद्धिपूर्वक योग, काय अनिच्छापूर्वक योग अर्थ व्यंजन संक्रांती होते ना. का होते हेच तर प्रश्न आहे ना. अबुद्धिपूर्वक राग आहे म्हणून. म्हणजे अबुद्धिपूर्वक मी ऍबसेंट होती पण मी विचार केला असं असू शकतं. सगळेच ऍबसेंट होता आणि असलेले सुद्धा कोण सगळे ऍबसेंटच म्हणायचं. आता बुद्धिपूर्वक ऐकता का बुद्धिपूर्वक काय कसं कळायचं? हं? म्हणून घरात बसून ऐकायचं आणि माझ्यासमोर बसून ऐकायचं. शरीराची नव्हे, हे काय घेतलं होतं, जे अबुद्धिपूर्वक दशेमध्ये पहिल्या शुक्ल ध्यानामध्ये अर्थव्यंजन योग संक्रांती होते त्याचं कारण हीन शक्ती किंवा शक्तीची क्षीणता हे सांगितलं होतं कारण. म्हणून तो जीव संक्रमण करतो असं. आता त्यांनी इथं हीनता असं सांगितलंय बरं का. शक्तीची क्षीणता हे कारण आहे. आता एकदा वाचू का तुम्हाला मी? हे कशामधून वाचताय दीदी? कोशमध्ये पण आलंय हे. तुम्हाला दाखवू का मी आधार? होता वेळ तुम्ही, तुम्हाला पण पनिशमेंट द्यायला पाहिजे. थांबा मी वाचून दाखवते, एकच सेकंड. म्हणजे कशासाठी मी हे घेतलं आता की संयोगी जिनांना संक्रांती का नाही, तर हे एक त्याचं महत्त्वाचं कारण घेतलं की त्यांच्या ठिकाणी शक्तीची हीनता राहिली नाही म्हणून तिथं संक्रांती नाही. वज्रषभ नावाचं सहनंतर 8व्या गुणस्थानातल्या क्षपक श्रेणीवाल्या जीवाकडे पण आहेच की. शक्तीची हिंसा म्हणजे कुठल्या अपेक्षेने? आता श्रुतज्ञान आहे तिथं काय म्हणायचं, उपयोग बदलत राहतो. अंतराय कर्म घ्यावं लागेल ना, वीर्यांतराय असं म्हणा. वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम आहे त्यामुळं म्हणजे कर्माचं आवरण आहे तोपर्यंत तिथं त्याच्या निमित्तात इथं दिलंय बघा. सर्वात सिद्धीमध्ये आलंय शक्ति की कमी से योगांतर, व्यंजन से व्यंजनांतर, अर्थ से अर्थांतर को प्राप्त कर मोह रज का विधुनन कर ध्यान से निवृत्त होता है. यह पृथक्त्व वितर्क विचार नामक ध्यान है. अजून पण कुठेतरी घेतलंय, आता मला बघून ठेवते पाहिजे तुम्हाला बघायचं असेल तर. वीर्यांतराय कर्माचं तिथं क्षयक्षम आहे. मग जितका क्षयक्षमाचा उघाड आहे तितकं ध्यानामध्ये स्थिरता आहे, तेवढी अस्थिरता आहे म्हणा. नाही तसं निमित्त घेतलंच की आपण, कारण वज्रऋषभ नाराचं सहनन आहे तोच जीव सांगितलं की संयोगी अवस्थेला प्राप्त होतोय. म्हणजे आता शक्तीची क्षीणता असं दिलंय त्यांनी. आता कुठली शक्ती, उपयोगातली शक्ती म्हणा किंवा मग निमित्त रूपाने असणारा शरीराची शक्ती. आणि ते म्हटल्याचं का अंतराय कर्माच्या क्षयाच्या निमित्तात अनंत वीर्य प्रगट होणार आहे. मग त्यामुळं तसं बळ जीवाला प्रगट झालं, अनंत वीर्य गुण. तर म्हणून म्हटलं की अशी शक्तीची क्षीणता या 13व्या गुणस्थानवरती जीवाकडं नाही, म्हणून सुद्धा काय म्हणायचं, विषय परावर्तन नाही, म्हणून संक्रांती नाही. लिहिलं का? परत मी 4 दिवसांनी विचारणार आहे, तुम्ही सगळे पानच चेक करत बसणार आहे. म्हणजे भावभासना करून घ्या की तिथं त्यांच्याजवळ उपयोग परावर्तन करण्यासाठी म्हणून काय विकल्प आहेत.
आणि इथं पण विकल्प नाही आहेत 8 ते 12 गुणस्थानामध्ये, तरीसुद्धा उपयोग अजून तितका स्थिर नाही आहे असं म्हणा. म्हणून तिथं अबुद्धिपूर्वक दशेमध्ये कार्य चालू आहे त्या त्या विषयानुसार. पण इथं 13व्या गुणस्थानामध्ये एकतर तशी धाराच नाही, बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक असा भेद नाही आहे. जे काय आहे ते सगळं एकरूप धारा चालू आहे. त्यामुळं तिथं काय आहे, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर एकतर उपयोग जातच नाही. मग त्यांनी ह्याच्यात घेतलं आहे ना, नियमसारच्या 159 गाथेमध्ये सांगितलं आहे की केवली भगवान एकाला जाणतात का अनेकाला जाणतात. प्रश्न पडला. अनेकामध्ये एक आलेच की. बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक काय प्रश्नच नाही. हां, काय म्हणला. ते फक्त स्वतःला जाणतात आणि ऑटोमॅटिकली सगळं ते झळकत ते त्यांच्या ह्याच्यामध्ये. मग सांगितलं ना, जानदी पස්සदी संवम व्यवहारणेन केवली भगवम केवलन आणि जानदी पස්සदी नियमेण अप्पाणम. समजलं. जानदी पස්සदी संवम व्यवहारणेन केवली भगवम. सांगा. केवली भगवान जाणतात आणि पाहतात सगळ्याला. काय पुढं म्हणले. जानदी पස්සदी संवम व्यवहारणेन केवली भगवम केवलन आणि जानदी पස්සदी नियमेण अप्पाणम. नियमेन म्हणजे निश्चयाने आपल्या आत्म्याला फक्त आत्म्यालाच जाणतात, बाकी कोणाला सुद्धा जाणत नाहीत. तर म्हणून म्हटलं की त्यांच्या ठिकाणी ते कोणाला जाणायला जात नाही आहेत, सगळे विषय ज्ञानात येऊ लागले. आणि मग म्हणून तिकडं कोणाला हा विषय सोडून दुसऱ्याला जाणायचं आहे असं काय तिथं व्यापार नाही. तर द्रव्यसंग्रहमध्ये त्यांनी असं घेतलं की केवल ज्ञानाद्वारे श्रुतज्ञानाचा अभाव होतो. आता सांगितलं गेली तशी भाषा, पण एका ज्ञानाने दुसऱ्या ज्ञानाचा अभाव असं काय होणार नाही आहे. जिथं कर्मांचं आवरण दूर झालं तिथं केवल ज्ञान सहज प्रगट झालं, किंवा केवल ज्ञान प्रगट झालं तिथं ज्ञानावरणाचा सहज अभाव झाला. म्हणून हे ध्यान, या ध्यानाला दुसरी नावं दिली त्यांनी. काय काय. हे ध्यान अवितर्क रूप आहे. काल आपण बघितलं होतं हे. का बरं. वितर्क म्हणजे श्रुत, वितर्क रूप नाही. आणि दुसरं सांगितलं अविचार रूप आहे. म्हणजे काय. संक्रांती नाही. 13व्या गुणस्थानामधलं ध्यान अवितर्क रूप आहे आणि अविचार रूप आहे. आणि या ध्यानामध्ये संक्रांतीचा अभाव का आहे, कारण यांच्या अवलंबनाशिवायच युगपत त्रिकाल गोचर अशेष पदार्थांचे ज्ञान होते, असं द्रव्यसंग्रहमध्ये खुलासा करून सांगितलं त्यांनी. म्हणजे संक्रांती का होत होती, एका विषयावरून दुसऱ्या विषयाचं अवलंबन घेतलं जायचं. पण इथं अवलंबन घेण्याची तशी गरजच नाही आहे. 3 काळातले सगळे अशेष द्रव्यगुण पर्याय युगपत ज्ञानामध्ये येऊ लागले. अप्रतिपाती म्हणजे पडणार नाही, खाली येणार नाही. तो त्या ध्यानातून च्युत होत नाही. मग वर चढत जाणार इतकं समजून घ्यायचं. म्हणजे हा जीव 13व्या गुणस्थानातून आता खाली घसरणार नाही तर वरच सरकणार. म्हणून प्रतिपाती म्हणजे पडणारा, अप्रतिपाती म्हणजे न पडणारा. म्हणजे सगळ्या शब्दांचे अर्थ पण दिलेत. 11व्या गुणस्थानात दोन्ही शुक्ल ध्यान पण कुठल्या कुठल्या आचार्यांनी हो धौलामध्ये घेतलं की त्यांनी 11व्या गुणस्थानामध्ये. पण ते प्रचलित मत नाही असं आलं म्हणून मी ते विषय घेतला नाही. प्रचलित मत हेच 8 ते 11 गुणस्थानामध्ये पहिलं शुक्ल ध्यान आहे. म्हणजे अप्रतिपाती जे आपण म्हणतो तिथं ती पण अपेक्षा लावू शकतो की तिथपर्यंत सपोज जरी घेतलं त्या आचार्यांच्या मतप्रमाणे तरी पुढे म्हणजे अप्रतिपातीच ना. म्हणजे 11व्या गुणस्थानातलं दुसरं ध्यान प्रतिपाती असं तुम्हाला म्हणायचं. धरलं तरी धरलं तरी. कारण तिथं त्यांनी लिहिलंय का स्पष्ट असं नाही ना की दोन्ही पण आचार्यांची मतं त्यांनी मानली असतील ना की स्पष्ट कुठलंच त्यांनी असं उल्लेख आलाय की हेच प्रचलित मत हे आहे की 8 ते 11 गुणस्थानामध्ये पहिलं शुक्ल ध्यान असतं आणि 12व्या गुणस्थानामध्ये दुसरं शुक्ल ध्यान असतं. इवन त्या ह्यांनी तर धवलाकारांनी तर 12व्या गुणस्थानामध्ये सुद्धा पहिलं शुक्ल ध्यान थोड्या भागामध्ये लावलंय बरं का.
पण असं ते फार त्याचा खुलासा नाही होत आहे, त्यामुळे ते काही विषय मी घेतला नाही. तुम्ही विशेष जाणून घ्या अजून शास्त्रातून. तर मला ह्याच्यातलं काय वाचायचं होतं? कारण की केवळ ज्ञान तर ऍक्च्युली 12व्या गुणस्थानाच्या शेवटी प्राप्त होतं ना, तर ते असू शकतं. काय केवळ ज्ञान हे 12व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात शेवटचा समय प्राप्त संपला. होतं ना. शेवटचा समय संपला आणि प्राप्त झालं म्हणजे कुठे गेला? 13व्या गुणस्थानामध्ये. 13व्या हा, मग तोपर्यंत शुक्ल ध्यान असेल, कारण तोपर्यंत तर छदमस्तकच असेल ना. 12व्या गुणस्थानात आहेच की, दुसरं शुक्ल ध्यान आहे, पण 13व्या गुणस्थानात प्रवेश झाल्यावर ते ध्यानाचं फळ आहे, त्यामुळे तिथं ध्यान असं काही प्रकार नाही. जे आहे ते ज्ञान रूपाने सहज परिणमन चालू झालं. नाही, पहिलं सुद्धा शुक्लध्यान असू शकतं ना, जसं तुम्ही म्हटला की ना कुठं कुठं असा उल्लेख आला. नाही बाबा, कारण वितर्क हे श्रुत ज्ञान आहे. पहिलं शुक्ल दुसरं शुक्ल ध्यान हे श्रुत ज्ञानातलं आहे. 13व्या गुणस्थानामध्ये श्रुत ज्ञान राहिलंच नाही, संपलं ना श्रुत ज्ञान. तिसऱ्या शुक्ल ध्यानाविषयी थोडंसं विशेष घेतलं आहे, ते वाचते. भगवती आराधनामध्ये तीसरे शुक्ल ध्यान का आलंबन श्रुत नहीं है अथवा वह स्वयं श्रुत ज्ञान रूप होता है, इसलिए वितर्क से रहित होता है. याचा त्या दिवशी खुलासा झाला नव्हता, परत वाचल्यावर आपण खुलासा केला होता. काय सांगितलं होतं? तिसरं शुक्ल ध्यान हे त्याचं आलंबन श्रुत नाही. बरोबर, म्हणजे काय? श्रुत ज्ञानाने तिसरं शुक्ल ध्यान होत नाही, पण ते स्वयं श्रुत ज्ञान रूप आहे. म्हणजे काय? हां, असं घ्या. हां, जिनवाणी रूप झालं ते आता ज्ञान, त्यामुळं असं काय ते जिनवाणीच्या अवलंबनाने होतं असं नाही आहे, तर स्वयं श्रुत ज्ञान रूप झालं, म्हणून ते वितर्काने रहित आहे. पूर्व में आलंबन किए हुए अर्थ को छोड़कर अर्थांतर के आलंबन करने को विचार कहते हैं. सोपं आहे, व्यवस्थित फक्त लक्ष देऊन ऐका, समजणार. मंजुषा काकी, चला पटकन, परत विषय समजत नाही. 838 पान आहे भगवती आराधनामध्ये. अजून एक पुस्तक होतं ना, बरं. तर काय सांगितलं? पूर्व में आलंबन किए हुए अर्थ को छोड़कर अर्थांतर के आलंबन करने को विचार कहते हैं. बरोबर? हो म्हणा. काय? एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जाणं ह्याला विचार म्हणतात. वह भी इसमें नहीं होता, इसलिए अविचार रूप है. इसमें श्वासोश्वास आदि क्रिया सूक्ष्म हो जाती है. आता हे कुठं नेलेत माहिती का? 13वा गुणस्थान संपवा आणि जिथं शुक्ल ध्यान होणार आहे ना तिथलं वर्णन करायले, पण तरी पण मला ते पण वर्णन करायचं आहे, पण हे एकदा वाचू. हां, पृथक्त्व म्हणजे बदलणे, भिन्न भिन्न. मग जिथं पहिलं शुक्ल ध्यान होत होतं, कुठं? हां, विचार म्हणजे बदलणे, पृथक्त्व म्हणजे भिन्न भिन्न. श्रुतज्ञानाने भिन्न भिन्न पदार्थांवर उपयोग बदलणे, ह्याला म्हणायचं पृथक्त्व, वितर्क, विचारूप ध्यान. आणि दुसरं आहे ते अविचार. डोक्यावर घ्या पदर. इसमें श्वासोश्वास आदि क्रिया सूक्ष्म हो जाती है तथा यह सूक्ष्म काय योग के होने पर होता है. कुठं? 13व्या गुणस्थानाच्या शेवटी. थोडंसं आता एवढं वाचू, परत मी खुलासा चांगलं करते, म्हणजे मला चांगलं कळलं आलंय म्हणून. हे 13वं गुणस्थान पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा अंतर्मुहूर्त काळ राहिलाय ना, त्यावेळेस तिथं तिसरं शुक्ल ध्यान होतं. मग ते त्याच्यासाठी भरपूर प्रोसेस आहे की तो जीव बादर काय योगातून सूक्ष्म काय योग करून मग सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान करतो, असं सांगायचं आहे. त्यांनी सांगतात खुलासा करून. मग हा जो पहिला पार्ट आहे तिथं कुठलं ध्यान असणार? ध्यान नाही आहे तिथं, तेच सांगितलं ना. हे पण ॲक्च्युली ध्यान म्हणणं उपचार आहे. तिथं ज्ञान रूपाने सहज परिणमन चालू झालंय.
तिथं वेगळं काय, जसं म्हटलं ना, श्रुतज्ञानामध्ये आपल्याला अन्य विषयाला तोडून एका विषयाला अग्र करून मग त्याच्यावर तुम्हाला विचार करणं, चिंतन करणं, ह्याला तुम्ही ध्यान म्हणता. अशा प्रकारचं ध्यान केवलींना करण्याची आवश्यकता नाही. कारण ज्ञानामध्ये एकच विषय, आता तो विषय स्थिर आहे, विषयामध्ये परावर्तनच नाही. आणि काय म्हणायचं होतं, ज्ञानरूपाने सहज परिणमन सुरू झालंय. त्यामुळं जिथं व्यग्रता असेल तिथं एकाग्रता करून चिंतेचा निरोध करणं ह्याला ध्यान म्हटलं जात होतं. पण इथं तशी काय करण्याची आवश्यकता राहिली नाही. मग 2 पार्ट्स का केले? ध्यान म्हणणं उपचार आहे फक्त. काय म्हणलं हो? नाही, मग हे 2 पार्ट्स का केले? जसं की हा 13व्या गुणस्थानचा संपणारा समय आणि त्याच्यानंतरचा थोडा समय. 13व्या ड्रॉइंग मध्ये असे 2 पार्ट्स का केले? हां, ते सांगते की तुम्हाला मी. म्हणूनच म्हणले पहिल्यांदा, कारण वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळा खुलासा घेतलाय त्यांनी. तुम्ही अभ्यास करायचा, मी तुम्हाला काहीतरी ग्रंथ सांगते आज. अजून आपण खुलासा वाचू त्याच्यावर, कारण मला लई शक्ती लावावी लागली आहे त्याच्याबद्दल समजून घ्यायसाठी. आणि कुठलं पहिला वाचू हे मला कळेना, इतकं व्हास्ट आहे ते. म्हणजे समजून घेण्यासाठी बरं का, जेवढं समजते तेवढं मला जेवढं समजते तेवढं सांगते. परत तुम्हाला पण कळलेलं सांगा. काय म्हणताय? गाथा नंबर किती दीदी भगवती आराधना? 1880 गाथा है. तथा इसमें श्वासोश्वासादि क्रिया सूक्ष्म हो जाती है, तथा वह सूक्ष्म काय योग के होने पर होता है, इसलिए इसे सूक्ष्म क्रिय कहते हैं. त्यात पण अक्रिय का घेतलं ह्याच्यासाठी खुलासा घेतलाय त्यांनी. पुढं घेतलाय का? यह तीसरा शुक्ल ध्यान त्रिकालवर्ती अनंत सामान्य विशेषात्मक धर्मों से युक्त 6 द्रव्यों को एक साथ प्रकाशन करता है, अतः सर्वगत है. एक साथ समस्त 6 द्रव्यों के समस्त स्वरूप को प्रकाशन करना ही इसका एकमात्र मुख होने से ध्यान का लक्षण एकाग्र चिंता निरोध इसमें रहता है. 6 द्रव्यांना प्रकाशन करत असला तरी सुद्धा एक साथ समस्त 6 द्रव्यों के समस्त स्वरूप को प्रकाशन करना ही इसका एकमात्र मुख होने से ध्यान का लक्षण एकाग्र चिंता निरोध इसमें रहता है. एकाग्र चिंता निरोध में चिंता शब्द ज्ञान सामान्य का वाचक है. चिंता म्हणजे तुम्ही करता ती संसाराची चिंता नाही, चिंता म्हणजे ज्ञान आहे एक टाईपचं. अतः कहीं श्रुत ज्ञान को ध्यान कहते हैं, कहीं केवल ज्ञान को ध्यान कहते हैं, कहीं श्रुत अज्ञान को ध्यान कहते हैं, कहीं मति ज्ञान या मति अज्ञान को ध्यान कहते हैं. कसं काय? हां, सगळे अज्ञानामध्ये जे आहे ते अर्थ रौद्र ध्यान घ्यायचे. बरोबर. हां, त्यानुसार मती अज्ञान श्रुत अज्ञानामध्ये अर्थ रौद्र ध्यान होतं. मग ते पण ध्यानच आहे ना. तिथं पण तुम्ही अन्य विषयाला सोडून एका विषयाला म्हणजे धनाचा विचार करतोय तर ते अर्थ ध्यान झालं, रौद्र ध्यान झालं. मग असं तिथं पण एका विषयाला अग्र करून चिंतन आहे म्हणून ते ध्यान म्हणलं जातं. मग अर्थ रौद्र ध्यान असं तरी ध्यानच का म्हणलं? त्याच्याने मोक्ष नाही आहे. मग ते कुध्यान म्हणा, आणि त्याच्याद्वारे नियमाने आकुलतेचं जनक आहे. आणि मग मतिज्ञान श्रुतज्ञान हे कुठं आहे? धर्मध्यानाच्या वेळेस मती श्रुतज्ञानाचं अवलंबन आहे. इवन शुक्ल ध्यानात पण 12व्या गुणस्थानापर्यंत श्रुतज्ञानाचं अवलंबन आहे. आणि केवल ज्ञानाला सुद्धा कुठं ध्यान म्हटलं जातं. क्योंकि निश्चलता का ही नाम ध्यान है, अतः ज्ञान की निश्चलता सब ज्ञानोपयोगों में साधारण है. म्हणजे जे पण ध्यान आहे ते निश्चल रूप परिणमन आहे एवढं समजून घ्या. ज्ञानाचं निश्चलता म्हणजे ध्यान आहे. निश्चलता म्हणजे अनेक ज्ञान पर्यायामध्ये एक विषय राहणं ह्याला पण ध्यान म्हणलं म्हणून त्या विषयाचं. काय म्हणताय? निश्चलता म्हणजे तेच ना, स्थिर राहणं. एका विषयावर तुम्ही स्थिर राहणं. जसं तुम्हाला दवाखान्यात बसलाय तर पेशंट 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 काय विचार करताय?
कुठला तरी एक पेशंट आला तर त्याच्याविषयी दिवसभर जर डोक्यात विचार राहिला तर ते त्याचं ध्यान झालं. म्हणजे कुठल्या विषयाचं ध्यान करतो ह्याची सावधानता नसते आपल्याला. म्हणून हे समजून सगळं ध्यानाचं प्रकरण योग्य विषय घ्यायला पाहिजे हे याचा निर्णय करा. आपण करतोय ध्यान निरंतर पण विषय चुकीचा असल्यामुळं संसाराची वृद्धी होतीये, दुःख आकुलता वाढते. पण जिथं ज्ञानाला ग्रहण करेल तिथं ते खरं यथार्थ ध्यान म्हणलं जाणार. समजते का भैया? मी आपलं दन 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 चालली आहे. काय मला अडवून विचारा नाही कळलेलं बरं का. अतः ज्ञान की निश्चलता सब ज्ञानोपयोगों में साधारण है. आशय यह है कि ज्ञान की निश्चलता का ही नाम ध्यान है. हाँ बोलो. तुला लॉक केले मी, सॉरी, परत बोल. आता दवाखान्याचं तू उदाहरण दिलंय ना, तर त्याचा अर्थ असं की आपण जर काही दुसऱ्या कुठल्याही कामात जरी असेल तरी आपली ज्ञानधारा इकडं स्वभावाकडे राहायला पाहिजे. बरोबर. श्रद्धा सांगितलं ना, स्वभावाशी जोडलेली असली की आम्हा म्हणून तर तुम्हाला काय संस्कार करतात सारखं, चालताना चालणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा नाही जाणणार आहे. काय त्यासाठी तुम्हाला सगळं सोडून द्यावं लागणार आहे का हो? खायचं प्यायचं सोडून मग मी जाणणार आहे असं नाही आहे. जे चालू आहे ना, हात पाय तोंड नाक डोळे सगळ्याची क्रिया त्याची चालू आहे बाहेर, पण निरंतर धारा ही काय आहे, जाणणारा आहे. मग महाराजांचं उदाहरण देतात ना माताजी, की महाराज असं हातात अंजुलीमध्ये आहार असायचं, भक्षण चालू असायचं, एक घास घेतला असेल तरी डोळे बंद करून ते तिथं पण ध्यानामध्ये असायचे. म्हणजे काय, तो उपयोग बदलायला किती वेळ लागतो, क्षणभर. असं अनुभूती घेतली, असं बाहेर आले, असं सतत त्यांचं आत बाहेर अशी दशा असायची. मग आपण पण तसं करू शकतो, नाही असं नाही, फक्त आपली सावधानता नसते, विसरून जातो ना आपण. शरीर म्हणजे मीच, ह्याची परिणती करणारा मी, हे भाव असतात. त्यामुळं तिथं कुठं जाणणारा आणि काय सगळं खाणारच सुरू होतो आपली क्रिया. आशय हे बोला. एका वेळेस एकच उपयोग राहणार की नाही, मग आपण ध्यानात तर चालत आहे. उपयोग एकच ठेवा की मग आम्ही कुठं अनेक ठेवा म्हणतोय. किती विषय बदलायला किती वेळ लागतो. तुम्ही आत्ता इथं बसून अमेरिकेतला विचार करताय, विषय बदलायला वेळ किती लागला सांगा. परत तिथनं येऊन लगेच इथं विषय बदलला समोरचा की पुन्हा त्याला ग्रहण करता. असं क्षणात विषय बदलतो आपला. विचार आपण ते काम करायला लागलोय, खरं निश्चयाने आपल्या आत्म्याकडे लागलोय. काम करत असताना जर असं इंटेन्शनली घ्या की आपल्याकडं करतोय पण मी जाणतोय, करतोय कुठं, काय म्हणायचं तर ते बोलावं लागणार नाही आहे. तिथं सगळं सोडून तुम्हाला काय असं डोळे बंद करून उभारावं लागणार नाही आहे. जसं तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही स्त्री आहे हे वेदन करायला किती काय करता हो, किती ध्यान करता. मनुष्य आहे, सुखी आहे दुःखी आहे, हे सगळं बाहेरचं काय, मी माता आहे मी बहीण आहे, हे सगळं करायला विचार तुम्हाला धारा आहे की नाही त्याची सतत. मग तशीच धारा अशी ठेवा की मी जीव आहे, हे सगळं म्हणजे मी नाही आहे, ह्या सगळ्या पर्याय म्हणजे माझ्यापासून भिन्न आहेत. असं ते एक वेदन सतत जागरूकता असली ना तर त्याला अवघड जात नाही. म्हणजे जाणणार आहे ह्याचं वेदन करण्यासाठी तुम्हाला सगळा संसार सोडून द्यावा लागत नाही. सुटणार ही गोष्ट वेगळी. जे करताय ते कार्य चालू राहणार आहे. ते काय बिघडणार विस्कटणार असं पण नाही बरं का. हां, म्हणून चालू आहे ते कार्य तसं जाणतोय आपण. फक्त तुम्हाला निर्णय करायचा आहे की जाणतोय तो मी आहे. जाणण्याचं कार्य बंद पडत नाही आहे. तुम्ही सगळं खाताना पिताना जाणताय का नाही जाणत? मग एका वेळी एक धारा आहे का दोन आहे सांगा? खाताय का जाणताय? फक्त तिथं जाणता म्हणते म्हणजे काय जाणता माहिती का? हे तिखट झालंय, गोड झालंय, खारट झालं, आंबट झालं, हे जाणत राहताय तुम्ही. मग तिथं त्याला जो जाणतोय तो मी आहे हे विचार करा बस. त्यालाच ध्यान म्हणलं. आपली स्थापना कुठं करायची? ज्ञानात करायची का मध्ये करायची? भोजनात. नॉर्मली भोजनात करतो, पण त्या क्षणी जर आपण आपल्याच स्वतःची स्थापना केली म्हणजे कुठं स्वतःला ठेवायचं तिथंच चुकतंय ना. म्हणून नॉर्मली करतो तेच चुकतंय म्हणून ॲबनॉर्मल झालोय अजून आज. नॉर्मल म्हणजे सिद्ध भगवान आहेत. म्हणून असं नॉर्मल परिणाम आता आपल्या रोजच्या रुटीनमध्ये यायला पाहिजे.
आणि पुरुषार्थ तरी करा, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याकडनं व्हायला पाहिजे. जेवढं या दशेत करू शकतो तेवढं करायला पाहिजे. पण आपण तसं उपयोग लावत नाही म्हणून म्हणत राहतो, सारखं होत नाही. म्हणून हे आपला प्रमाद आहे. वाचू का आता? आशय है की म्हणजे विचार म्हणायचे का? हं? विचार विचार म्हणजेच ध्यान. विचार म्हणजे ध्यान, पण विचार कुठल्या विषयाचा करतो ते त्या विषयाचं ध्यान म्हटलं जाणार. म्हणून विषय योग्य निवडा तर ते यथार्थ ध्यान तुम्हाला मोक्षमार्गामध्ये कारण आहे. अतः ध्यान का यह लक्षण सब निश्चल ज्ञान उपयोगों में घटित होता है. केवली का ध्यान केवल ज्ञान मूलक होता है. अतः वह तो सर्वथा निश्चल ही होता है, कारण त्याच्यामध्ये चंचलता नाहीच. इससे सूक्ष्म क्रिय नामक ध्यान में ही भी ध्यान का लक्षण घटित होता है. हां, जे ज्ञान निश्चल आहे ते ध्यान आहे. म्हणून केवल ज्ञान सुद्धा निश्चल परिणमन आहे ज्ञानाचं, म्हणून त्याला सुद्धा उच्चाराने ध्यान म्हणलं जातं. अतः बुद्धिपूर्वक आपण बसून असं मन वचन कायची व्यग्रता सोडून असं शांत बसून आपण जर ध्यान करतो म्हटलं तर तसं ध्यान आपण सतत करू शकणार नाहीये. करू शकतो ना, ते सगळं सोडून द्यायचं नाहीये. हो, ज्या समयाला जाणलात ना, जाणणार आहे, सुटलं तिथं. आता म्हणलं ना, त्या मुनींवर उपसर्ग झाला, त्यांना वरून टाकलं त्या नदीमध्ये, त्या समुद्रामध्ये नेऊन, नवन समुद्रामध्ये. मग सांगा, शरीर वाकडं तिकडं होतं का नाही? तिथं काहीतरी त्यांचे हातवारे असतील किंवा काय पण असेल, असं चालू असेल बहिरंगामध्ये. उपयोग कुठं गेला? जोडलात ना स्वभावाशी त्यांनी, आणि म्हणून तर मग केवळ ज्ञान झालं, मोक्षाला गेले तिथूनच. मग काय केलं तिथं त्यांनी? असं सोडून सगळं हातावर हात ठेवून स्थिर बसले, बाबा ध्यान केले, मगच मुक्ती मिळाली. ज्ञान जिथं स्थिर झालंय तिथं ध्यान आहे ते. म्हणून सगळं सोडून करायला बसतो म्हटलं तर तुम्ही 8 ते 12 पर्यंत स्वयंपाक सोडून ध्यान करणारच नाही. कधी करणार मग? त्याच्यानंतर परत सगळे क्रिया चालू असताना सुद्धा उपयोगाला आपल्याकडं नेलं की ते ध्यान झालं. करणारा नाही, जाणणारा आहे. आज प्रयोग करा, तुम्हाला अवघड नाही आहे. आपण आजपर्यंत केलं नाही म्हणून अपरिचित आहे त्यापासून, म्हणून अवघड वाटतंय. पण जरा केलं तर आपल्याला सोपंच आहे. अतः सूक्ष्म काय योग में स्थित केवली उस सूक्ष्म भी काय योग को रोकने के लिए तीसरा शुक्ल ध्यान ध्याता है. ॲक्च्युली मला आज हे योग निरोध घ्यायचं होतं, पण आज पण नाही झालं. नाही, माझ्याकडनंच होत नाही एक्सप्लेन नीट अजून. ऐक ना, पण हां, ऐको. मी असं ऐकलंय की न्यूटनने आपल्या ज्ञानाचा 3% उपयोग त्या संशोधनासाठी केलेला होता. म्हणजे आपल्यामध्ये इतकं प्रचंड ज्ञान आहे. म्हणजे मी असं वाचले का ऐकले, मग तसं आपल्यामध्ये असं अनंत ज्ञान आहे की आपण एका वेळी जरी काय दुसरं काम करत असेल तरी इकडं असं ज्ञान. म्हणूनच म्हटलं ना, ज्ञानामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आहेत. मग बुद्धिपूर्वक आपण ज्याला विषय बनवतो त्याला जाणतो. मग बाकीचं कार्य चालू राहणार आहे, जे काय आहे ते कर्मांचं उदय येणार, त्यांची निर्जरा होणार, काय होईल ते होईल. पण बुद्धिपूर्वक एका विषयाला ग्रहण करण्याचा पुरुषार्थ आपण करायला पाहिजे. तेच ज्ञानाचं खरं कार्य आहे. म्हणून ज्ञानाने ज्ञानाला जाणा तर ते ध्यान आहे. बघू उद्या अजून आपण. हो, जाणा. स्वतःला ज्ञान रूप जाणा. पहा हा मी जीव, ज्ञानाहून अन्यत्र नाहीच. ज्ञान हेच माझे शरीर आहे. ज्ञान हाच माझा स्वभाव आहे. ज्ञान हेच माझे अस्तित्व आहे. मी म्हणजे ज्ञानच निर्णय करा. करता नाही, ज्ञाता आहे. न्यायकोऽहं सिद्धोऽहं
विसर्जन. नमो हरी